नमस्कार मंडळी, मी कोकणचा नाना तुमचं आपल्या कोकणचा नाना यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, मी आता हे कोकमाच्या बिया घेऊन आलो आहे सर्वकडं रुजत टाकायला. म्हणजे छोटे छोटे खड्डे खणायचे आहेत आणि ते बिया रुजत टाकायच्या, म्हणजे त्यांची रोपं तयार होतात. म्हणजे नंतरला वेगळे मोठे खड्डे खणून आपल्याला ते झाडं लावायची गरज लागत नाही. तर मंडळी, तुम्हीसुद्धा असंच तुमचे रान फुलवा. तुम्हाला काय जास्त समजा कष्ट घ्यायचे नसतील तर तुम्ही असे करू शकता. निदान हे तरी आपण करूच शकतो. तर प्रत्येकाने झाडं लावण्यासाठी पाऊल उचललं पाहिजे. जागा जमिनी विकू नका आणि व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करा. तर आता मी तुम्हाला दाखवतो की मी कशाप्रकारे काम करायला आलो आहे. ऑलरेडी आपण झाडं लावतोच, पण ही जरा दुसरी पद्धत. कारण जर रोपं तयार करायची असेल, आता ही बघा, ही दिसत आहेत, ही कोकमीची रोपं. ही गेल्या वेळेला त्याच्या आदल्या वर्षी जी आपण अशा बिया टाकलेल्या जिकडं तिकडं रुजवण्यासाठी, त्या रुजलेल्या आहेत. आणि नंतरला ती कशी एकदा त्यांची मुळं खाली गेली की त्यांना बघायला लागत नाही. तर मंडळी, आता आपण खड्डे खणून बारीकशे ह्या बिया रुजत घालूया. आता काल रात्री चांगला पाऊस झाला आहे, तर आता आशा आहे की पाऊस आजपासून चांगला पडेल. तर अशा रीतीने आता आपण आपल्या पद्धतीने आपल्या ज्या जागा जमिनी आहेत त्यांच्यात रोपं बनवण्याचं काम करतो आहे. खूप दिवस झाले, खूप वर्ष पण झाली. म्हणजे मी पप्पांच्या सोबत असल्यापासूनच मी झाडं लावणं, बागेतली कामं करणं, ह्या सर्व गोष्टी करतोच आहे. फक्त तेव्हा मोबाईल नव्हता आणि तेव्हा ह्या गोष्टी मला शूट करता नव्हत्या येत, पण आता मी त्या करतो आहे. आणि ज्या गोष्टी आम्हाला आमच्या आईवडिलांनी शिकवल्यात की झाडं लावली पाहिजेत, जगवली पाहिजेत, तर त्या गोष्टी आता आपण करतो आहे. तर मंडळी बघा आता मी कसं करतो आहे, ठीक आहे. तर मंडळी, कोकमीची रोपं उगवण्यासाठी म्हणजे आपल्याला खड्डे खणून आता समजा लावायचे नाहीत, तर ह्या त्यांच्या बिया आपण अशा आणलेल्या आहेत घरातून. जे आपण कोकम काढले त्यांच्या बिया सुकवलेल्या आहेत. जे रुजतील त्या रुजतील, ते नाही रुजणार तर नाही रुजणार, पण आपण आपलं काम करत राहायचं. आणि हे बघा, कोयती आहे. असा बारीकसा एक उदाहरण दाखवतोय तुम्हाला. असा बारीकसा खड्डा मारायचा. ही नको ती असतात झाडं रुजलेली, त्यांना मारून टाकायचं. हा आता ह्या बिया आहेत बघा, त्यातल्या ह्या थोड्याशा बिया मी ह्याच्यात टाकतो. आणि मग त्यांची रोपं तयार होतात. झाला पाऊस पडला की ते रुजणार, रोप झाडवरती येणार. आणि मुळकुंड विशेष म्हणजे त्यांची खूप खाली जातात, जास्त जेवढे आतमध्ये जाता येईल तेवढी जातात. त्याच्यामुळे ते झाड जे रोप बनतं कलमापेक्षा ते खूप टिकाऊ होतं आणि ते खूप वर्ष चालतं आणि ते भरघोस उत्पन्नसुद्धा देतं. म्हणजे त्यांच्या आता त्यांच्यातसुद्धा नर मादी हा विषय असतो. जर त्याच्यात मादी जर झाली त्या झाडांच्यात, तर उत्तमच अति उत्पन्न मिळतं आपल्याला आणि खूप सारे कोकमसुद्धा मिळतात. तर चला आता आपण अशा रीतीने दुसरीकडे कामं करूया. तर मंडळी, तुम्हीसुद्धा अशी खूप सारी झाडे लावा. म्हणजे प्रत्येक गोष्टी समजा तुम्हाला फणसाचे आटला टाका, त्याच्यानंतरला आंब्याचे बाटे टाका, कोकमाच्या बिया टाका. अशा ज्या ज्या बियांच्या स्वरूपात तुम्हाला ज्या ज्या गोष्टी ची झाडं बनवायची आहेत, तर तुम्ही टाकून झाडं रुजवून जास्त कष्ट न घेता ती झाडं तयार करू शकता. तर समजा तुमचा डोंगर भाग आहे, तर ह्या अशा बिया उडवल्यात तुमच्या जागेत तरी पण त्या रुजतात. तर ह्या अशा सर्व गोष्टी आहेत. तुम्ही जागा जमिनी विकू नका मुळात आणि खूप सारी झाडं लावा. आणि तुम्हाला जर झाडं पाहिजे असतील तर तुम्ही अंकुर नर्सरीला व्हिजिट करा. आमच्या सासऱ्यांची नर्सरी आहे दापोलीत, तर त्यांना व्हिजिट करा. तिथं खूप अनेक प्रकारची झाडं आहेत, फळझाडं. चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओत. बाय बाय. फॉलो करायला मंडळी मात्र विसरू नका. सपोर्ट करा ह्या कोकणातल्या यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला. बाय बाय.